ही पडलेली मतं तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते. 5,31,000 माझी मांडणी काय, मी झोपेची जागा असतो. 5,31,000 मध्ये काही कमी नाही झालं. हर्षवर्धनजी जे म्हणतायत ते त्यांच्या काही कटू अनुभवांमुळे म्हणतायत, पण त्यांना समजवण्याची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये नॉट ओन्ली बीजेपी, सगळ्या महाराष्ट्राला समजवणारं एक मोठं औषध माननीय देवेंद्रजी फडणवीस नावाचं आमच्याकडे आहे. ते प्रेमाने घेऊन बसले की विषय संपतात. काही जरी असलं तरी आज राष्ट्रवादीशी संघर्ष प्रामुख्याने तुम्ही केला. इंदापूर असेल, दौंड असेल, तिथला विजय शिवतारे देखील म्हणतात आम्ही अपक्ष लढणार. या संदर्भात कसं तुम्ही बघता, कारण कसं याच्यामध्ये मेळ घातला जाणार? हे बघा, राजकारणामध्ये मुळात माझं गणित पहिलं खोडून काढा की 5,31,000 हर्षवर्धनजी नव्हते, 5,31,000 विजयबापू होते. पण काही विजयबापू ना माननीय एकनाथजींनी भेट घेतली आहे, समजवलं आहे आणि हर्षवर्धनजी व्यवस्थित काळजी करून 5,31,000 मधला काही आमचा लॉस झालेला नाही आहे. आम्हाला आता ॲडिशन्स करायचे. ॲडिशनमध्ये डायरेक्ट अजितदादा किमान 2 लाख मतं ते अजितदादांची धरता की नाही, कमी धरताय, एवढं नका हो कमी लोक, त्यांना दिसेल आता व्यवहारामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की विजयाचं गणित फार सोपं आहे. आता मुद्दा राहिला तुमचा जो आहे, बरं झालं मला पत्रकारांची यासाठी मदत होते की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रवादीचं चिन्ह घेणार. शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो. काय वजनदार आहे, काय हलका आहे, काय वजनदार आहे, काय हलका आहे. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे. ज्यांनी 19 सरकार कोणामुळे गेलं, तुम्ही आज हे फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता, पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना 161 जण. ती फूट नव्हती काय, ती तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं. महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं, सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं. काढा ना इतिहास, 33 महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला. हे महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं, पवार साहेबांनी केलं. केंद्रामध्ये आम्ही तुमच्याबरोबर सरकार महाराष्ट्रात करतोय म्हणून माझ्या 2 सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना जुलवत कोणी ठेवलं, पवारांनी ठेवलं. पण आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे, मला, माझ्या कार्यकर्त्याला. त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध, पवारांनी तुम्हाला त्रास दिला, अजितदादा तुमचे असेच वागतात, राघव वागतात, गविंडीने वागतात. मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी आहे. पण तुम्ही एकीकडे असं म्हणताय की शरद पवारांचा पराभव करायचा आहे, 2024 साली आपल्याला कळेल नेमकं कुणाचा पराभव होतो. काही शंका आहे का? नाही कळेल, शंका नाही. ते तुम्ही विश्वास व्यक्त करणार तसे ते देखील विश्वास व्यक्त करणार. माझा प्रश्न हा आहे, मी आकड्याच्या आधारे बोलतोय, त्याने आकड्याच्या आधारे बोलव. दुसरी गोष्ट ही आहे की तुमची महायुतीचा संघर्ष तुम्ही निवडणार कसं, कारण शिवतारेंनी तर म्हणते मी ठाम आहेत, आतापर्यंत तरी ठाम आहे तुम्ही. मी मगाशी मला बघा, तुम्हाला वेळ असेल तर मलाही आहे, तर मी खूपच रिकामा माणूस आहे. नाही माझी बायको इतकी समर्थ, ती घर सांभाळते, माझी टीम इतकी समर्थ की माझी कंपनी सांभाळते, मी फक्त समाजकारण राजकारण करतो. तुम्हाला वेळ असेल वेळ आहे. मी हे सांगितलं ना मगाशी, देवेंद्र फडणवीस नावाचं या महाराष्ट्रामध्ये असं औषध आहे की ते औषध सगळ्यांना लागू पडतं. काढा इतिहास, गेल्या 10 वर्षाचा इतिहास काढा, देवेंद्रजी फडणवीसवर पुस्तकं लिहा. हर्षवर्धन पाटीलला ना एकदा घेऊन बसलो, हो हर्षवर्धनजी काय काळजी करता भवितव्याची, मी आहे ना खमकी. हर्षवर्धनजी नॉर्मलला येतील. राजकारणात तुम्ही नाही आहात, राजकारणामध्ये तेवढंच हवं असतं. बरं मग माझी पुढची गॅरंटी जमला विषय. हो तुम्ही मनातले मांडे घाऊ नका, हे पुढच्या आठवड्यात सगळे एकत्र फिरणार. सॉरी, नाव सांगा, सांगतो. हा, सुरुवातीलाच मी सांगितलं की आज लग्नाची तीत खूप मोठी आहे. हर्षवर्धन पाटलांच्या डायरेक्ट घरी त्यांच्या भावाच्या मुलाचं, पुतण्याचं लग्न आहे. त्यांचा माझा रात्री फोन झाला. तुम्ही आता जे जे मुद्दे उपस्थित करता त्या मुद्द्यावर 20-22 मिनिटं चर्चाही झाली आणि त्यामुळे देवेंद्रजींपर्यंत न जाताही खूप प्रश्न संपले. त्यांनी मला सांगितलं की बाबा गैरसमज होईल, तुम्ही स्वतःहून माझ्या वतीने सांगा की माझ्या घरी पुतण्याचं लग्न आहे. अशी लग्नाची तीत असल्यामुळे काही जण आले नाहीत, सगळेजण बरोबर काम करणार. मला एक सांगा की आमच्या रुपालीताई पण माझं बघून लग्नाचे उदाहरणं द्यायला लागल्या. लग्नामध्ये काही जण लवकर येतात, काही जण मुहूर्तावर येतात, कळलं. महायुतीचं जागा वाटपाचं फायनल कधीपर्यंत होईल? आज असं कळतं की महायुतीची दिल्लीमध्ये बैठक नेमकं काय आणि कधीपर्यंत असं आहे की नाही, मला असं वाटतं की
बारामती डिक्लेअर व्हायची काय राहिली आहे? अधिकृत घोषणा. अधिकृत घोषणेच्या बाबतीमध्ये राजकीय पक्षाचे संकेत असे असतात, सगळं झाल्यानंतर घोषित करायचं. मला असं वाटतं की परवा देवेंद्रजीने म्हटल्याप्रमाणे 80% विषय संपले आहेत. आमच्या तर आम्ही लढायचो किती तर 25 युतीमध्ये, त्यातली एक आम्ही हरलो चंद्रपूर, एक बारामती आम्हाला द्यावे लागेल दादांना, तर 23. तर त्या 23च्या अगेन्स्ट आमच्या 20 घोषित पण झाल्या. घोषित झाल्या, कामाला सुरुवात झाली. मग आमच्या घोषित व्हायच्या समजा आम्हाला 25 एन्टॅक्ट मिळायचे असतील तर अजून 5 वाढीव जेवढा मिळतील तेवढा बोनस